नमस्कार मंडळी. तर आज आपण बनवणार आहेत पावभाजी. तर त्यासाठी घेतला आहे आपण सुहानाचा पावभाजी मसाला, बटाटे, शिमला मिर्च, टोमॅटो, गाजर, वाटाणे, त्यानंतर घेतले फ्लावर, कापलेला कांदा, टोमॅटो, लसूण अद्रक पेस्ट आणि कोथिंबीर. तर आता सर्वप्रथम आपण एक कुकर घेणार आहे आणि त्यामध्ये या सगळ्या भाज्या आपण टाकणार आहे आणि 2 ते 3 शिट्ट्या आपण याची करून घेणार आहे. आता इथं खास करून गाजर मला जास्त आवडत नाही, त्यामुळे मी फक्त नावापुरतं घेतलेलं आहे. बाकी तुम्ही बटाटे आणि टोमॅटोचा वापर जास्त करा भाजी बनवताना, जेणेकरून भाजीची चव अजूनच छान लागते. तर आता हे सगळ्या वस्तू आपण कुकरमध्ये टाकलेल्या आहेत. आता 1 तांब्या पाणी आपल्याला त्यात टाकायचं आहे. तुम्ही हे पाणी तुम्हाला जास्त टाकायचं तर तेही टाकू शकतात, जेणेकरून आपण नंतर भाजीला फोडणी देतो त्यावेळेस वरून टाकायला हे पाणी कामात येतं. ते मी पुढे तुम्हाला दाखवणार आहे कसं. आता आपल्या कुकरला शिट्ट्या होत आहे तोपर्यंत इकडं फोडणी देऊ. तेलामध्ये आपण टाकले जिरं, त्याच्यानंतर कापलेला कांदा, तो चांगल्या प्रकारे फ्राय झाला की त्यानंतर त्याच्यामध्ये टाकायचं टोमॅटो, तोही चांगल्या पद्धतीने फ्राय करून घ्यायचा तेलात. त्यानंतर आपण टाकणार आहे त्याच्यात लसूण अद्रकची पेस्ट. चांगलं हे मटेरियल फ्राय झाल्यावर त्याच्यात टाकणार आपण घरचं लाल तिखट, पावभाजी मसाला, धना पावडर आणि हळद. बस एवढ्या 4 वस्तू टाकल्या तरीही भाजी आपली अप्रतिमच बनते. आता हे मसाले चांगले तेल सुटेपर्यंत व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे. हे बघा, या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपले मसाले जवळजवळ फ्राय होत आले. मसाल्याने तेल सोडायला सुरुवात केली आहे आणि आता आपल्या इकडं कुकरच्या 3 शिट्ट्या झालेल्या आहेत. आता जे एक्स्ट्राचं पाणी आहे ते मी काढून ठेवलेले आहे. आता हे स्मॅशरने ही भाजी आपण स्मॅश करून घेऊ. तुम्हाला मी सांगितलं होतं की पाणी पुढे कामात येतं, तर ते बघा मी ते काढून ठेवलेलं एक्स्ट्राचं पाणी. आता आपण ही स्मॅश केलेली भाजी ह्या मटेरियलमध्ये टाकणार आहोत आणि चांगल्या प्रकारे मिक्स करणार आहोत. आणि जे काढून ठेवलेलं पाणी होतं ते आपल्या आवडीनुसार आपल्याला भाजी किती घट्ट किंवा किती पातळ हवी त्यानुसार आपण त्याच्यात पाणी ॲड करायचं आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं आपलं मीठ टाकायचं आहे आणि चांगल्या प्रकारे ती भाजी मिक्स करून शिजू द्यायची गॅसवरती. हे बघा तुम्ही पाहू शकतात आता एकदम छान प्रकारे आपली भाजी शिजून रेडी झालेली आहे. तर एकदम कमी वेळात कमी टायमामध्ये एकदम गाड्यावर भेटते त्या टाईपची ही पावभाजी.